विचार करा, एका ऑफिसमध्ये अत्यंत महत्वाचा दिवस उजाडला आहे. एका मोठ्या आणि खूप महत्वाच्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन सुरू आहे. तणावाचं वातावरण असणार नक्कीच. हो ना. कंपनीचे सगळे वरिष्ठ अधिकारी एका मोठ्या टेबलभोवती बसलेत आणि सर्वांच्या नजरा प्रेझेंटेशन देणाऱ्या व्यक्तीवर खिळल्या आहेत. सुरुवात अतिशय छान होते, आत्मविश्वासही एकदम दांडगा असतो. पण अचानक काहीतरी गडबड होते. अगदी पुढच्या स्लाइडवर जाताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा डोक्यातून पूर्णपणे पुसला जातो. म्हणजे जणू काही मेंदूने काम करणंच थांबवलं आहे. तिथेच अडखळायला होतं आणि मग कसबसं घाम पुसत ते प्रेझेंटेशन संपवलं जातं. तो क्षण खूप भयंकर असतो. खूपच. आता बघा, मीटिंग रूमच्या बाहेर पाऊल ठेवल्या ठेवल्या डोक्यात एक आवाज घुमायला लागतो. मी सगळं उद्ध्वस्त केलं, मी किती मूर्ख आहे, आता सगळे माझ्याबद्दल काय विचार करतील, माझं करिअर आता संपलंच. हा आतला आवाज तासनतास अगदी रात्री झोपेपर्यंत छळत राहतो. तो आवाज अक्षरशः आपल्या पिच्छा सोडत नाही. आणि आता फक्त एका सेकंदासाठी हेच चित्र थोडं बदलून पाहूया. समजा ही चूक एखाद्या सर्वात जवळच्या जिवलग मित्राने केली असती, तर आपण त्याला काय म्हटलं असतं? आपण नक्कीच त्याला मूर्ख म्हटलं नसतं. बरोबर ना? आपण त्याच्या खांद्यावर हात ठेवला असता आणि म्हणलं असतं, अरे काही हरकत नाही, माणसांकडूनच चुका होतात. तिथे एवढं दडपण होतं, कुणाचीही तारांबळ उडाली असती. तू पुढच्या वेळी नक्की अपेक्षा चांगलं करशील. आपण मित्रांना खूप सहज समजून घेतो. मग इथे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. जो जिव्हाळा, जी समज आपण आपल्या मित्रांना इतक्या सहज देतो, ती स्वतःला देण्याची वेळ येते, तेव्हा आपण स्वतःचे सर्वात मोठे शत्रू का बनतो? स्वतःशी वागताना आपला हा दुटप्पीपणा का असतो? हा खरोखरच एक असा प्रश्न आहे जो आपल्या सर्वांच्या जिव्हारी लागतो आणि मानवी स्वभावातील एका मोठ्या विसंगतीवर बोट ठेवतो. आपण स्वतःला ज्या कठोर शब्दांना शिक्षा देतोला, तसं आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीशी किंवा अगदी शत्रूशीही वागत नाही. अगदी खरंय. स्वतःला सतत कमी लेखनाची ही सवय आपल्या इतकी अंगवळणी पडलेली असते की आपल्याला त्यात काही गैर वाटतच नाही. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अत्यंत रंजक आणि प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत. एक खूपच महत्वाचा विषय आहे हा. नक्कीच. आजचे आपले स्रोत किताबी मंजिल या यूट्यूब चॅनलवरील क्रिस्टन नीफ यांच्या सेल्फ कंपॅशन म्हणजेच स्वतःविषयी करुणा या ऑडिओबुकच्या सारांशावर आधारित आहेत. आजचं आपलं ध्येय हे समजून घेणं आहे की आपण स्वतःवर कठोर टीका करण्याऐवजी जर सेल्फ कंपॅशनचा स्वीकार केला तर आपले नातेसंबंध, आपली प्रेरणा आणि आपला संपूर्ण मानसिक स्वास्थ्य कसं मुळासकट बदलू शकतं. या विषयाचं सर्वात मोठं महत्त्व सांगायचं तर हे जे सेल्फ कंपॅशन आहे ती केवळ कोणतीही भावनिक किंवा पुस्तकी संकल्पना नाहीये. ती एक प्रकारची मानसिक सुरक्षिततेची जाणीव आहे. म्हणजे नक्की काय? कसं आहे, आपण लहानपणापासून हेच ऐकत आलो आहोत की यश मिळवण्यासाठी स्वतःवर कठोर असणं, स्वतःला सतत चॉपकासे फटके मारणं गरजेचं आहे. पण आजचे स्रोत आपल्याला हे स्पष्ट करतात की खरी ताकद स्वतःला सतत कमी लेखण्यात नाहीये. मग ती कशात आहे? ती स्वतःला त्याच प्रेमाने आणि समजुतीने स्वीकारण्यात आहे जे आपण आजवर फक्त इतरांना देत आलो आहोत. ठीक, आपण हे थोडं सविस्तर उलगडून पाहूया. आपण जेव्हा स्वतःवर कठोर टीका करतो, म्हणजे जे सेल्फ क्रिटिसिझम करतो, तेव्हा आपल्याला आतून असं वाटत असतं की आपण स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठी प्रवृत्त करत आहोत. पण मला एक प्रश्न पडतो. विचारा ना. आपण स्वतःवर एवढी कठोर टीका का करतो? आपल्याला असं का वाटतं की स्वतःला शिव्या घातल्याशिवाय आपण सुधारणारच नाही? इथेच जीवशास्त्राची आणि मानवी उत्क्रांतीची एक अत्यंत रंजक बाजू समोर येते. म्हणजे जेव्हा आपण स्वतःवर खूप कठोर असतो तेव्हा आपला मेंदू या स्वतःच्याच रागाला एक बाहेरचा धोका किंवा थ्रेट समजतो. बापरे, म्हणजे मेंदूला कळत नाही की हा आवाज आपलाच आहे? अजिबात नाही. मेंदूला हे समजत नाही की हा धोका आतूनच येत आहे. त्यामुळे साहजिकच शरीराची संरक्षण यंत्रणा जागी होते आणि कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेस हॉर्मोन्स भिनू लागतात. आपला मेंदू थेट लढा किंवा पळा या मोडवर जातो, ज्याला आपण फाईट ऑफ फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतो. अगदी तेच. आणि अशा भयानक तणावाच्या स्थितीत नवीन काही शिकणं, चुकांमधनं धडा घेणं किंवा स्वतःमध्ये सकारात्मक बदल करणं अक्षरशः अशक्य होऊन बसतं. कारण शरीर तर लढाईच्या तयारीत असतं. हो, पण या उलट जेव्हा आपण स्वतःशी दयाळूपणे वागतो तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन रिलीज होतो. हे तेच हॉर्मोन आहे ज्यामुळे आपल्याला सुरक्षित, शांत आणि इतरांशी जोडलेले वाटतं. हे समजून घेण्यासाठी सायकल चालवायला शिकणाऱ्या लहान मुलाची गोष्ट किती चपखल बसते ना. हो, ती गोष्ट खूपच सुंदर आहे. म्हणजे बघा, जेव्हा एखादं लहान मूल पहिल्यांदा सायकल चालवताना पडतं तेव्हा त्याचे आईवडील त्याला ओढत नाहीत की तू किती मूर्ख आहेस, तुला एवढं कसं जमत नाही. बरोबर.
ते त्याला आधार देतात. हो, ते त्यांना उचलतात, धूळ झटकवतात आणि प्रेमाने म्हणतात, शाब्बास, काही लागलं नाहीये ना, चल पुन्हा प्रयत्न कर. सेल्फ काइंडनेस किंवा स्वतःशी दयाळूपणे वागणं म्हणजे स्वतःच्या अपयशाच्या वेळी स्वतःसाठी तेच प्रेमळ पालक बनणं. पण आपला आतला जो एक टीकाकार आहे तो सहसा असं करू देत नाही. खरंय. समजा नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न सुरू आहे. पहिला शब्द चुकीचा उच्चारतानाच आतून आवाज येतो, तुझ्याने हे होणार नाही, लोक हसतील तुला. हा आवाज अक्षरशः गोठवून टाकतो. पण यावरून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि इथेच एक धक्कादायक सत्य समोर येतं. हा जो आतला आवाज आहे, जो आपल्याला सतत टोचत असतो, तो खऱ्या अर्थाने आपला शत्रू नाहीये. एक सेकंड, जो आवाज मला मूर्ख ठरवतोय तो माझा शत्रू कसा काय नाही? तो तर माझा आत्मविश्वास तोडतोय. वरवर पाहता तसंच वाटतं, पण आजचे स्रोत अतिशय सुंदरपणे हे स्पष्ट करतात की हा आतला आवाज आपल्याला अपयशाच्या आणि लाजेच्या भावनेपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे तो आपला बचाव करतोय? हो, तो आपल्याला दुःखी करण्याचा प्रयत्न करत नाहीये. लहानपणापासून आपण ऐकलेलं असतं की समाजात टिकून राहायचं असेल तर परिपूर्ण कसं बनायचं. त्यामुळे या आवाजाला वाटतं की जर त्याने आधीच आपल्याला कठोर शिक्षा केली तर बाहेरचं जग आपल्याला शिक्षा करणार नाही. हे खूपच वेगळं आहे. तो एका अतिकाळजी करणाऱ्या पालकासारखा वागतो. त्यामुळे या आवाजाशी लढण्याऐवजी त्याला एका मित्रासारखे समजून घेणं गरजेचं आहे. त्याला आपण सांगू शकतो की मला माहीत आहे तू मला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस, पण मला ही नवीन गोष्ट शिकायची आहे. आणि जरी काही चुकलं तरी काही बिघडणार नाही, मी ते सांभाळून घेईन, असंही आपण त्याला सांगू शकतो. अगदी बरोबर. स्वतःच्याच आतल्या भीतीशी अशी मैत्रीपूर्ण चर्चा करणं हा खरोखरच एक खूप आश्वासक दृष्टिकोन आहे. आता आपण क्रिस्टीन नेफ यांनी सांगितलेल्या सेल्फ कंपॅशनच्या 3 मुख्य स्तंभांकडे वळूया. हो, हे 3 स्तंभ खूप महत्वाचे आहेत. पहिला स्तंभ आपण आत्ताच पाहिला, स्वतःशी दयाळूपणे वागणं म्हणजे सेल्फ काइंडनेस. चुका झाल्यावर स्वतःला शिक्षा न देता त्या जखमेवर मलम लावणं. पण दुसरा स्तंभ अधिक खोल आहे, तो म्हणजे समान मानवता किंवा कॉमन ह्युमॅनिटी. हा स्तंभ अत्यंत शक्तिशाली आहे, कारण तो थेट आपल्या एकटेपणावर वार करतो. एकटेपणावर? ते कसं? बघा, जेव्हा अपयश येतं किंवा एखादी मोठी चूक होते, तेव्हा सर्वात आधी कोणता अनुभव येतो? तो असतो भयंकर एकटेपणाचा. अशी भावना निर्माण होते की जगात फक्त आपणच आहोत ज्यांच्यासोबत हे घडत आहे आणि बाकी सर्व जग सुखात जगत आहे. हो ना. यासाठी एक खूपच प्रातिनिधिक उदाहरण घेऊया. समजा एखाद्याचं नातं नुकतंच तुटलं आहे, ब्रेकअप झाला आहे. ती व्यक्ती अत्यंत दुःखात असते, रात्रभर रडत असते. तो काळ खूप कठीण असतो. आणि मग ती नकळत सोशल मीडिया उघडते. तिथे तिला मित्रमैत्रिणींचे, आनंदी कपल्सचे हसरे फोटो, वेकेशनचे अपडेट्स दिसतात. ते पाहून तिला वाटतं, सगळे किती सुखी आहेत, फक्त मीच जगातली सर्वात एकटी आणि कमनशिबी व्यक्ती आहे. माझ्याच नशिबात प्रेम नाही. आणि जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, तर इथेच समान मानवता या संकल्पनेचा प्रवेश होतो. म्हणजे आपला त्रास हा फक्त आपला नसतो. अगदी. दुःख, अपयश, चुका आणि अपूर्णता हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नातं तुटणं हे काही जगात पहिल्यांदाच घडत नसतं. लाखो लोक या क्षणी यातून जात असतात. आणि सोशल मीडियावरील ते हसरे चेहरे ही फक्त एक खोटी आणि निवडक बाजू असते. बरोबर. जेव्हा ही जाणीव होते की आपला त्रास हा केवळ आपला वैयक्तिक शाप नाही, तर तो संपूर्ण मानवी अनुभवाचा एक भाग आहे, तेव्हा फक्त माझ्यासोबतच असं का या विचारातून माणूस बाहेर पडतो. इतरांपासून तुटण्याऐवजी तो मानवतेशी जोडला जातो. क्या बात है. यानंतर येतो तिसरा स्तंभ, सजगता किंवा माइंडफुलनेस. सहसा जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपण भावना हाताळताना 2 टोकाच्या चुका करतो असं स्रोत सांगतात. हो, त्या 2 चुका खूप कॉमन आहेत. पहिली म्हणजे एकतर त्या भावनांमध्ये पूर्णपणे बुडून जाणं, ज्याला ओव्हर आयडेंटिफिकेशन म्हणतात. म्हणजे प्रचंड राग आल्यावर वस्तू फेकाफेक करणं, समोरच्याला वाटेल ते बोलणं. आणि दुसरी मोठी चूक म्हणजे आपण त्या भावना पूर्णपणे दाबून ठेवतो, ज्याला सप्रेशन म्हणतात. म्हणजे आतून प्रचंड दुःख किंवा राग उसळत असतानाही चेहऱ्यावर खोटं हास्य आणून अरे मला काहीच फरक पडत नाही असं भासवणं. हो, पण दुःख दाबून ते संपत तर नाहीच, उलट ते आतल्या आत एखाद्या ज्वालामुखीसारखं वाढत राहतं. मग यावर उपाय काय? सजगता किंवा माइंडफुलनेस म्हणजे या दोन्हींच्या मधला एक संतुलित रस्ता. यासाठी स्रोतांमध्ये एक अतिशय सुरेख आणि बोलकं उदाहरण दिलं आहे. कोणतं उदाहरण?
सजगता म्हणजे एखाद्या भयानक वादळात अडकून स्वतःला उद्ध्वस्त करून घेणं नाही. आणि सजगता म्हणजे वादळ आलंच नाही असं भासवून खोटं हसणंही नाही. मग सजगता म्हणजे काय? सजगता म्हणजे एका मजबूत आणि सुरक्षित घराच्या खिडकीतून बाहेरच्या वादळाकडे शांतपणे पाहणं. आपण मान्य करतो की हो, वादळ आलं आहे, राग आहे, दुःख आहे. पण आपण स्वतः त्या वादळाचा भाग नाही आहोत. आपण आपल्या भावनांना फक्त पाहतो, त्यांचे गुलाम बनत नाही. हे खूपच भारी उदाहरण आहे. पण इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते आणि एक व्यावहारिक शंकाही येते. कोणती शंका? जेव्हा लोक सेल्फ कंपॅशन हा शब्द ऐकतात तेव्हा त्यांचे काही गैरसमज होतात. जर आपण स्वतःला इट्स ओके, चालतं असं सांगत राहिलो तर आपण स्वतःचीच कीव करत रडत बसणार नाही का, ज्याला आपण सेल्फ पिटी म्हणतो. हा खूप मोठा गैरसमज आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्या ध्येयांबाबतीत आपण आळशी नाही का होणार? स्वतःवर थोडा वचक असणं गरजेचं नाहीये का? हा सर्वात मोठा आणि अत्यंत सामान्य गैरसमज आहे. बाहेरून पाहणाऱ्याला सेल्फ कंपॅशन, सेल्फ पिटी आणि आळशीपणा सारखाच वाटू शकतो. पण मानसशास्त्राच्या दृष्टीने या अगदी विरुद्ध दिशा आहेत. कशा काय? सेल्फ पिटी म्हणजे स्वतःची कीव करणं. यात माणूस आत्मकेंद्रित होतो. तो फक्त स्वतःच्याच दुःखात अडकतो. एका नोकरी गमावलेल्या व्यक्तीची गोष्ट पाहूया ना. जर ती व्यक्ती सेल्फ पिटीमध्ये असेल तर ती विचार करेल, माझेच नशीब फुटके आहे, आता माझे काहीच होऊ शकत नाही, जग माझ्या विरुद्ध आहे. हो, ती व्यक्ती स्वतःला जगातील सर्वात बदनसीब मानून रडत बसेल आणि जगापासून तुटेल. पण तीच व्यक्ती जर सेल्फ कंपॅशनचा सराव करत असेल तर ती मान्य करेल की नोकरी जाणं खरोखरच खूप वेदनादायी आहे आणि हे कोणासोबतही घडू शकतं. सध्याची अर्थव्यवस्था खराब आहे, आता या कठीण काळात मला स्वतःला सावरण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे. बरोबर. आणि जो आळशी होण्याचा गैरसमज आहे त्यावर विज्ञान अत्यंत स्पष्ट सांगतं. भीती आपल्याला कधीच शाश्वत प्रगतीसाठी प्रेरणा देऊ शकत नाही. म्हणजे भीतीपोटी आपण प्रगती करत नाही. भीतीमुळे आपण फक्त चुका टाळण्याचा प्रयत्न करतो, सुरक्षित खेळतो. पण सेल्फ कंपॅशन आपल्याला एक सुरक्षित मानसिक वातावरण देतं, ज्यामुळे आपण न घाबरता नवनवीन रिस्क घेऊ शकतो, प्रयोग करू शकतो. आणि अपयशी झालो तरी पुन्हा उभे राहू शकतो, कारण आपल्याला माहीत असतं की अपयशी झाल्यावर आपण स्वतःला मारझोड करणार नाही आहोत. नक्कीच. यातूनच आत्मसन्मानाचा किंवा सेल्फ एस्टीमच्या धोक्याचा एक नवीन पैलू समोर येतो. हो, आपल्याला शाळेपासून कायम शिकवलं जातं की उच्च आत्मसन्मान असणं खूप गरजेचं आहे. पण आजचे स्रोत सांगतायत की हा एक मोठा सापळा असू शकतो. कारण सेल्फ एस्टीम हा सहसा बाह्य यशावर आणि इतरांच्या आपल्याबद्दलच्या मतांवर अवलंबून असतो. तो टिकवण्यासाठी आपल्याला सतत इतरांपेक्षा अधिक चांगले किंवा सरासरीपेक्षा वरचढ असावं लागतं. थोडक्यात हा एक अतिशय अटींवर आधारित आणि ठिसूळ असा आत्मविश्वास असतो, जसे की एका गायिकेची गोष्ट स्रोतांमध्ये दिली आहे. हो, ती गोष्ट खूप महत्वाची आहे. तिला स्वतःच्या आवाजावर आणि गायनावर खूप गर्व असतो. जोपर्यंत लोक तिचं कौतुक करत असतात, तिचा आत्मसन्मान शिखरावर असतो. पण एका महत्वाच्या स्पर्धेत ती हरते आणि अचानक एका क्षणात तिचा तो उच्च आत्मसन्मान शून्यावर येतो. तिला वाटतं की आता तिला काहीच किंमत नाही, ती तुचकामी आहे. हो, कारण तिची स्वतःची किंमत त्या बाह्य यशाशी आणि लोकांच्या टाळ्यांशी जोडलेली होती. आणि येथेच सेल्फ कंपॅशन आत्मसन्मानापेक्षा अनेक पटीने श्रेष्ठ ठरतं. सेल्फ कंपॅशन हे कोणत्याही अटींविना असतं. माणूस यशस्वी असो वा अपयशी, जगात सर्वोत्तम असो वा नसो, तो एक माणूस आहे आणि म्हणून तो प्रेमास आणि आदरास पात्र आहे. हे एक असं अनकंडिशनल प्रेम आहे जे माणूस जमिनीवर पडलेला असतानाही त्याचा हात सोडत नाही. अगदी. हे सगळं ऐकताना खरोखरच विचारांना एक वेगळीच स्पष्टता मिळते. आता आपण पाहूया की हे सगळे आपल्या दैनंदिन जीवनातील लढ्यांमध्ये कसं काम करतं. रोजच्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात जिथे सेल्फ कंपॅशन जादूसारखं काम करतं. हो, आणि यातला सर्वात पहिला प्रश्न जो पडतो तो म्हणजे स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा आहे का? हा प्रश्न खूप विचारला जातो. समाजात, विशेषतः कुटुंबात आपल्याला शिकवलं जातं की नेहमी स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य द्या. पण इथे विमानातील ऑक्सिजन मास्कचं उदाहरण सर्वात योग्य ठरतं. विमानात नेहमी घोषणा होते की आपत्कालीन परिस्थितीत दुसऱ्यांची मदत करण्यापूर्वी स्वतःचा ऑक्सिजन मास्क आधी लावा. हो, कारण जर आपण स्वतःच बेशुद्ध पडलो तर आपण कोणाचीही मदत करू शकणार नाही. अगदी तंतोतंत. स्वतःला मास्क लावल्याशिवाय आपण इतरांना वाचवू शकत नाही. जर आपण आतून पूर्णपणे रिकामे आणि थकलेले असू तर इतरांना काय देणार? रिकाम्या पेल्यातून दुसऱ्याचा पेला भरता येत नाही. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं म्हणजे इतरांचा हक्क हिरावून घेणं नव्हे, तर ती इतरांना मदत करू शकण्याची पहिली पायरी आहे.
याच अनुषंगाने नातेसंबंधांमध्ये याचा खूप मोठा आणि थेट परिणाम होतो. नातेसंबंधांमध्ये भांडणे टाळण्यासाठी हे कसं काम करतं हे पाहणं खरोखरच उद्बोधक आहे. नवरा-बायकोच्या भांडण्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण घेऊया. समजा पत्नी तक्रार करते, तू माझं कधीच ऐकत नाहीस, तुला फक्त स्वतःची पडलीये. आणि पतीला वाटतं की त्याच्यावर हल्ला होतोय आणि तो बचावात्मक पवित्रा घेतो. मी नेहमी ऐकतो, मी एवढं काम करतो तरी तोच नेहमी फक्त तक्रारी करत असतेस. आणि एका क्षुल्लक गोष्टीवरून मोठा स्फोट होतो. एकमेकांवर दोषारोप सुरू होतात. पण जर इथे सेल्फ कम्पॅशन असतं तर या संवादाचं चित्र पूर्णपणे वेगळं असतं. कसं काय? जेव्हा पत्नीला दुर्लक्षित झाल्यासारखं वाटतं तेव्हा समोरच्यावर शाब्दिक हल्ला करण्यापूर्वी तिने स्वतःच्या दुःखाला समजून घेतलं असतं. मला सध्या अत्यंत दुर्लक्षित वाटत आहे आणि ही खरोखरच एक वेदनादायी भावना आहे. म्हणजे स्वतःच्या या भावनांचा एकाकीपणा स्वीकारल्याने रागाची तीव्रता कमी होते? हो. मग ती आरोप करण्याऐवजी स्वतःची भावना व्यक्त करू शकते. जेव्हा माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं जात नाही तेव्हा मला असं वाटतं की माझं काहीच महत्त्व नाहीये. यामुळे समोरचा व्यक्ती बचावात्मक होत नाही आणि खऱ्या संवादाला सुरुवात होते. याचप्रमाणे शरीराविषयीचा दृष्टिकोन म्हणजेच बॉडी इमेज बदलण्यासाठी हे तितकंच महत्त्वाचं आहे. आजकाल सोशल मीडियामुळे परफेक्ट बॉडीचं एक खोटं चित्र उभं राहिलं आहे. खरंय. एक महिला जिचं वजन वाढलं आहे, ती आरशासमोर उभी राहून स्वतःचा तिरस्कार करत असते. तिला फक्त स्वतःच्या शरीरातील त्रुटी, वाढलेली चरबी दिसते. पण जर तिने सेल्फ कंपॅशनचा अवलंब केला तर ती शरीराच्या बाह्यरूपापेक्षा ते शरीर तिच्यासाठी काय करतं यावर लक्ष केंद्रित करेल. ज्या शरीराने एका बाळाला जन्म दिला, जे शरीर दररोज न थकता तिला इकडून तिकडे नेतं, आजारांशी लढतं, त्या शरीराचे आभार मानायला ती शिकेल. शरीराकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन नफरतीकडून कृतज्ञतेकडे नेणार आहे. आणि पॅरेंटिंग म्हणजे पालकत्वामध्ये तर याची सर्वात जास्त गरज आहे. ओहो, तिथे तर हे खूपच उपयुक्त आहे. एका भरगच्च सुपरमार्केटचं दृश्य डोळ्यांसमोर आणा. एक लहान मूल जमिनीवर लोळून रडून पाय आपटून गोंधळ घालत आहे. आजूबाजूचे सर्व लोक त्या आईकडे रोखून आणि काहीशा संतापाने पाहत आहेत. अशा वेळी ती आई प्रचंड दडपणाखाली येते आणि स्वतःवरच रागवते. हो, ती विचार करते, मी किती वाईट पालक आहे, मला माझ्याच मुलाला सांभाळता येत नाहीये, सगळे लोक मला नावे ठेवत असतील. पण अशावेळी स्वतःला दोष देण्यापेक्षा जर तिने स्वतःशी संवाद साधला की पॅरेंटिंग हे खूप कठीण काम आहे, मुलं अशी वागतातच आणि असे कठीण प्रसंग सर्वांवरच येतात, मी यात एकटी नाहीये, तर ती स्वतःचा वाढलेला रक्तदाब आणि राग आधी शांत करू शकते. आणि एक शांत पालकच गोंधळलेल्या मुलाला योग्य प्रकारे न ओरडता हाताळू शकतो. अगदी बरोबर. सध्याच्या धावपळीच्या जगात बर्नआउट ही सुद्धा एक अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. हो, एखादा तरुण स्टार्टअप सुरू करतो किंवा कॉर्पोरेटमध्ये प्रमोशनसाठी दिवसाचे 16-16 तास काम करतो. झोप नाही, जेवण वेळेवर नाही. आणि काही महिन्यांनी अशी वेळ येते की त्याला अंथरुणातून उठण्याचीही ताकद उरत नाही. सर्व काही नकोसं वाटतं. कारण त्याने त्याच्या आतल्या आवाजाचं ऐकलेलं असतं, जो म्हणतो, अजून काम कर, आराम म्हणजे आळस आहे, थांबलं असतं मागे पडशील. पण सेल्फ कंपॅशन आपल्याला आठवण करून देतं की आपण यंत्र नाही आहोत. आराम करणं हे कामाचे शत्रू नाही, तर ती उत्तम कामगिरीसाठी असलेली अत्यंत महत्त्वाची आणि नैसर्गिक गरज आहे. या पुस्तकात एक अतिशय खोल आणि संवेदनशील मुद्दा हाताळला आहे, तो म्हणजे लाज आणि माफी, शेम अँड फॉरगिव्हनेस. हा भाग खूप जणांना स्पर्शून जातो. नोकरी गेल्यावर लाज वाटून घरात लपून बसणारा माणूस असो किंवा जोडीदाराने फसवणूक केल्यावर वर्षानुवर्षे तो राग, स्वतःलाच दोष देणं आणि दुःखाचं ओझं स्वतःच्याच पाठीवर वाहून नेणारी व्यक्ती असो. भूतकाळाच्या चुका माणसाला पोखरत राहतात. हो, हे खूप वेदनादायी असतं. पण येथे एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की माफी ही दुसऱ्या व्यक्तीसाठी किंवा भूतकाळातील घटना पुसून टाकण्यासाठी नसतेच मुळी. ती आपल्या स्वतःसाठी असते. जेव्हा त्या फसवणुकीचं किंवा अपमानाचं दुःख सजगतेने मान्य केलं जातं आणि स्वतःवर करुणेचा मलम लावला जातो, तेव्हा माणूस स्वतःला त्या भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त करत असतो. म्हणजे माफी म्हणजे विसरणं नव्हे, तर त्या भूतकाळाला आपला आजचा आनंद हिरावून घेण्याची परवानगी न देणं होय. अगदी बरोबर. आणि ऑफिसमधील कठीण लोकांशी डील करताना याचा जो पैलू समोर येतो तो तर अफलातून आहे. जो सहकारी नेहमी क्रेडिट चोरतो आणि मागे निंदा करतो किंवा जो बॉस नेहमी रात्री उशिरापर्यंत काम करण्यासाठी दबाव टाकतो, अशा वेळी नेहमी मवाळ राहणं म्हणजे सेल्फ कंपॅशन आहे का? हाच तर प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. आणि इथेच क्रिस्टीन नेफ यांनी सांगितलेली एक अप्रतिम आणि अत्यंत महत्त्वाची संकल्पना येते. टेंडर म्हणजे मृदू आणि फियर्स म्हणजे खंबीर सेल्फ कंपॅशन.
हे खूपच भारी आहे. नेहमी फक्त मवाळ असणं, सर्व काही सहन करत राहणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं नव्हे. होय. ऑफिसमधील अन्यायकारक वागणुकीमुळे होणाऱ्या स्वतःच्या दुःखाची जाणीव ठेवणं, स्वतःला सांभाळणं, हे झालं टेंडर किंवा मृदू सेल्फ कंपॅशन. पण त्याच वेळी त्या अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभं राहणं, स्वतःच्या वेळेची सीमारेषा आखून ठामपणे नाही म्हणण्याची ताकद दाखवणं, हे आहे फिअर्स किंवा खंबीर सेल्फ कंपॅशन. स्वतःच्या संरक्षणासाठी एखाद्या वाघिणीसारखं उभं राहणं, हा देखील स्वतःवर प्रेम करण्याचाच एक मार्ग आहे. अगदी बरोबर. आणि हा खंबीरपणा तेव्हाच येतो जेव्हा आपल्याला आतून जाणीव असते की आपण आदरास पात्र आहोत. तर हे सर्व आपण ऐकतोय, समजून घेतोय, पण हे सर्व प्रत्यक्ष दैनंदिन आयुष्यात कसं आणायचं? त्यासाठी दैनंदिन सराव खूप महत्वाचा आहे. हे एका रात्रीच होत नाही. ही एक सवय आहे, जी रोजच्या छोट्या छोट्या प्रसंगातून रुजवावी लागते. उदाहरणार्थ, रोजचा ट्रॅफिक जॅम. ट्रॅफिकमध्ये अडकलो आहोत आणि ऑफिसला उशीर होत आहे. जुनी सवय काय असते? स्टेअरिंग व्हीलवर आदळपट करणं आणि स्वतःला शिव्या देणं. मी किती बेजबाबदार आहे, मी 10 मिनिटं आधी का नाही निघालो. यातून फक्त रक्तदाब वाढतो आणि संपूर्ण दिवसाची सुरुवात खराब होते. पण जर नवीन सवय लावली, एक दीर्घ श्वास घेणं आणि परिस्थिती शांतपणे स्वीकारणं की ट्रॅफिकमुळे उशीर होत आहे, हे निराशाजनक आहे, पण मी तिथे पोचल्यावर परिस्थिती सांभाळून घेईन. आणि यासाठी क्रिस्टिन नेफ यांनी सुचवलेला 3 टप्प्यांचा सेल्फ कंपॅशन ब्रेक अत्यंत प्रभावी ठरतो. कोणते आहेत ते 3 टप्पे? जेव्हाही एखादी कठीण परिस्थिती उद्भवते, तेव्हा हे 3 टप्पे आठवता येतील. पहिली गोष्ट, ही दुःखाची किंवा तणावाची वेळ आहे. ही झाली सजगता. मान्य करणं. दुसरी गोष्ट, असं दुःख किंवा तणाव हा मानवी जीवनाचा एक सामान्य भाग आहे. ही झाली समान मानवता. आणि तिसरी गोष्ट, मी या क्षणी स्वतःशी दयाळूपणे वागू शकतो, स्वतःची काळजी घेऊ शकतो. हे झालं सेल्फ कंपॅशन. या 3 सोप्या वाक्यांमुळे नकारात्मक विचारांचं दुष्टचक्र तात्काळ तोडता येतं. आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं आहे. स्वतःच्या अपूर्णतेचा स्वीकार करणं ही कमकुवतपणाची नाही, तर खऱ्या ताकदीची खूण आहे. नक्कीच. सोशल मीडियावरील खोट्या परिपूर्णतेच्या जाळ्यातून बाहेर पडून आपलं खरं मानवी रूप स्वीकारणं खूप गरजेचं आहे. सतत नवीन गोष्टी शिकण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आणि जोखीम पत्करण्यासाठी स्वतःला सतत चापकाचे फटके मारण्यापेक्षा सेल्फ कंपॅशन हा सर्वात सुरक्षित आणि शाश्वत मार्ग आहे. आज आपण सेल्फ कंपॅशनने वैयक्तिक पातळीवर होणारे बदल पाहिले. पण जाता जाता याच विषयावर आधारित एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कोणता? जर सेल्फ कंपॅशनने एखाद्या व्यक्तीचं स्वतःचं आंतरिक जग इतकं आमूलाग्र बदलू शकतं, तर कल्पना करा, जर पूर्ण एका पिढीने सर्व लोकांनी एकमेकांवर कुळघोडी करण्याऐवजी, सतत चुका काढण्याऐवजी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल सामूहिक करुणा बाळगायला सुरुवात केली, तर या संपूर्ण समाजाची संस्कृती किती बदलून जाईल. खूपच मोठा विचार आहे हा. सतत चालणारी जीवघेणी स्पर्धा आणि एकमेकांना खाली खेचण्याच्या भीतीखाली जगण्याऐवजी सर्वांनी एकमेकांच्या अपूर्णतेचा स्वीकार करणारा, सहिष्णुतेचा समाज निर्माण केला तर. किती सुंदर आणि विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. स्वतःच्या आतून सुरू झालेला हा दयाळूपणाचा प्रवास संपूर्ण जगाला बदलण्याची ताकद ठेवतो. हा विचार आज सोबत घेऊन जाता येईल आणि आपल्या आतल्या त्या कठोर टीकाकाराला आज एक प्रेमाची मिठी मारता येईल. आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. धन्यवाद.